ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी। नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली। एका नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला। मध्यरात्री घरात ज्वलनशील पदार्थ टाकत घर सुद्धा पेटवून दिलंय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सोनारी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमध्ये पत्नी स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे गंभीर जखमी झाल्या, तर आरोपी पती केदार हंडोरे स्वतः देखील जखमी झालाय। या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये सोनारी भागातली ही धक्कादायक घटना। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, काय नेमका प्रकार घडलाय? श्वेता, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावातला हा सगळा प्रकार आहे। सोनारी गावामधील एका जावयानं त्याच्या सासूला आणि त्याच्या बायकोला जिवंत जाळलेलं आहे। प्रकरण असं आहे की संबंधित व्यक्तीचं त्या ज्या महिलेला जाळलेला आहे त्या महिलेचा प्रेमविवाह झालेला होता आणि ही महिला जी आहे ती आपल्या घरी जी आहे ती निघून गेलेली होती। मात्र घरी येत नसल्याचं कारण होतं आणि तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी गेलेला होता। मात्र त्यांनी घरी येण्यासाठी नकार दिला आणि याच सगळ्या रागातून संबंधित इसमानं त्याच्या पत्नीला आणि त्याच्या सासूला ज्वलनशील पदार्थ टाकून जिवंत झालेला आहे। यामध्ये या दोघी आई आणि त्याची मुलगी जी आहे ती जवळपास 60% जास्त भाजलेली आहे आणि या दोघींवरही नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत। तर जो इसम ज्याने यांना दोघींना झालेला आहे तो देखील या सगळ्या प्रकारामध्ये भाजला गेलेला आहे आणि या तिघांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्या प्रकरणात नाशिकच्या ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत कारवाई केली जाते। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी। या सगळ्या बातम्यांचे या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये आपण काही वेगवान बातम्या बघूयात। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। शेअर बाजाराच्या निर्देशांकात तब्बल 3400 अंकांची घसरण। अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचा शेअर बाजारावर परिणाम, तर निफ्टीमध्ये 1000 अंकांची घसरण। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा राज्य सरकारचा अहवाल आज सादर होणार, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेणार। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा दौरा करणार, तर शिवसेना उभाठाच्या कार्यकर्त्यांचा दौऱ्याला विरोध। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा जुंपली। महाजनांचे महिला अधिकाऱ्यांशी संबंध, खडसेंचा आरोप। मी जर तोंड उघडलं तर खडसेंना लोक जोड्यानं मारतील, महाजनांचं उत्तर। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी। छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कोरटकर कोठडीत, जामीन मिळणार का याकडे लक्ष। वर्ध्यामध्ये राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा माजी खासदार रामदास तडस यांचा आरोप। सोवळं नेसलं नसल्यामुळे मूर्तीपूजा करता येणार नाही, पुजाऱ्यांनी सुनावल्याचा तडस यांचा आरोप। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पुणे शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। आजपासून आरबीआयच्या एमपीसीची 54वी बैठकीत पुन्हा रेपो दर कमी केले जाण्याची शक्यता। ईएमआय सुद्धा होऊ शकतो स्वस्त। शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची आज सांगता, कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाचा होणार समारोप। मोठ्या संख्येनं भाविक राहणार हजर।